नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे मिसळ करण्यासाठी मी हे लाल टमाटे चिरून घेतलेला आहे आणि कांदा पण चिरून घेतलेला आहे। कांदा आणि टोमॅटो लांब लांब साईजचं चिरून घेतलं तरी चालेल, कारण आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे नीट करून। आता एका साईडला मोडाची मटकी भिजू घातलेली होती, ते मोडाची मटकी एका पातेल्यात काढून घेऊया आणि त्या मटकीमध्ये थोडंसं मीठ टाकून आणि थोडंसं पाणी टाकून याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे। एक 5 मिनिट उकडून घ्यायचं आहे याला। 5 मिनिटांनंतर लगेच मटकी काढून घ्यायचं आहे, कारण नंतर मिसळचे रस्सा करते वेळेस थोडंफार आणि उकडलं जातं मटकी, त्याच्यामुळे थोडीशी करूया। आता दुसरीकडे एका कढईमध्ये आपण हे लांब लांब चिरलेले कांदे छान तेल टाकून मस्त तळून घ्यायचं आहे। एकदम लाल होईपर्यंत तळायचं आहे। आपल्याला रस्सा करण्यासाठी कांदा टोमॅटोचं ग्रेव्ही पेस्ट करायचं आहे। आता लाल कांद्यामध्ये पुन्हा टोमॅटो पण हे टाकून घ्यायचं आहे। टोमॅटोवरती थोडंसं मीठ टाकून तळलं तरी चालेल। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि हे कांदा टोमॅटो मस्त पेस्ट करून घेऊया। एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। हे पहा किती बारीक वाटलेलं आहे मी। अशाच प्रकारे वाटून घ्यायचं आहे। मग कढईमध्ये आता तेल टाकूया, मोहरी जिरे टाकूया। जिरे मोहरी तडतडली की याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा। आता कांदा पण मस्त तळून घ्यायचं आहे एकदम लाल होईपर्यंत, आणि याच्यामध्ये टाकायचं आहे हे टोमॅटो कांद्याचं पेस्ट। हे पेस्ट टाकून पण आपण मस्त हलवून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत याला तळून घ्यायचं आहे। तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे नंतर आपल्याला हळद आणि लाल तिखट आणि काळं तिखट आणि थोडंसं मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे मसाला। आता हे मसाला शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं वरतून पाणी पण टाकायचं आहे। हे बघा तेल किती छान, कलर किती सुंदर आलेला आहे। याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हा मसाला छान शिजवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। आता हे थोडंसं झाकून ठेवलं तरी चालेल। हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला। हे बघा किती सुंदर सुटलेलं आहे, कलर तर किती छान आलेला आहे। आता याच्यात टाकायचं आहे मटकी। हे मोडाची मटकी थोडंसं उकडून घेतलेली आहे। आता रस्सा करते वेळेस हे मटकी असं टाकलं की अजून थोडं शिजेल, त्याच्यामुळे जास्त शिजवायची नाही। आता याला पण थोडंसं 5 मिनिट झाकून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा असं झाकून छान ठेवायचं। हे एक 5 मिनिटानंतर याला पण किती तेल सुटलं आहे बघा, किती सुंदर दिसतंय, कलर तर किती छान आला आहे रस्स्याला। आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे, पाणी आपल्याला जसं पाहिजे तसं। हे बघा एक उकळी आल्यानंतर किती छान रस्सा झालेला आहे, एकदम तर्री आलेली आहे छान। आणि मिसळच्या रश्श्याला अशी तर्री आली तरच मिसळ खूप छान लागते। हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे। चला मिसळ खायला घेऊया। हे घेतलं मी फरसाण, वरती टाकूया थोडीशी मोडाची मटकी, कांदा आणि याच्यावर टाकूया कोथिंबीर आणि मस्त आपला आता हा रस्सामध्ये पण थोडीशी मटकी टाकलेली आहे मोडाची। हे पहा किती सुंदर मिसळ। कोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या फेसबुकला फॉलो पण करा। हे बघा किती सुंदर दिसते आपली मिसळ। वाव मस्त। तर आठवणीनं माझ्या पेजला फॉलो करा। बाय बाय।